नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आपण आलेलो आहोत जय भवानी नगर वागळे इस्टेट ठाणे येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमात सोहळा साजरा करायला आलेल्या आहेत. पहिला खेळ असतो, त्या खेळाला आपण सुरुवात करूया, आणि त्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. ताई, आता वाक्य, हे वाक्य सोपं आहे. वाक्य मी तुम्हाला सांगतो. वाक्य आहे, वाटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना फुटले. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. वटाणं फुटले फुटाणं फुटले शेंगदाणा वाटताना शेंगाने फुटले. वटाणं फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना शेंगदाणा फुटले. सगळे वाटाणे शेंगदाणे सगळे इथेच आणलेत. अरे वाटाणे फुटले शेंगदाणे फुटले वाटाणे शेंगदाणे फुटले. हे बघा, हे असं नाचायचं. शब्द महत्वाचे नाही. वटाणे फुटले वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना कुठे चालला. अरे ऐसा करने का, लेकिन माइक इधर धरने का. माइक इधर करेंगे तो आवाज किधर से आएगा. वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना शेंगाने फुटले. शेंगदाणा वाटताना शेंगदाणे फुटले. वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना शेंगदाणा फुटले. वटाणा फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना शेंगदाणे फुटले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. वटाणे फुटले हे फुटले हे फुटाणे फुटले शेंगदाणे वाटाणे फुटले आणि कुठे फुटले. आणि नाहीये. सॉरी, हा. चुकून झालं. हा, चला पटकन पटकन. व्हेरी गुड. हा, वाटाणे फुटले चणे चणे. आता ह्यांच्यासाठी चणे पण घेऊन या. फुटाणे फुटले शेंगदाणे वाटाणे फुटले वाटाणे फुटले. अरे वाटाणे वाटाणे फुटले 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 शेंगदाणे शेंगदाणे आणि शेंगदाणे वाटाणा फुटले. वाटाणे नाही आहे, वाटताना फुटले. वाटाणे फुटले. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य बोलताना तुम्ही हे रडत रडत बोलायचं. बापरे. वाटाणा वाटले फुटाणे वाटले शेंगदाणा वाटताना उठले. वाटाणा वाटले फुटाणे वाटले शेंगदाणा वाटताना रडले. वाटाणा वाटले फुटाणे वाटले शेंगदाणा वाटताना फुटले. वाटाणे फुटले फुटाणे वाटले फुटले. वाटाणे वाटले दादू शेंगदाणा वाटताना फुटले. वाटाणा वाटले फुटाणे वाटले शेंगदाणा वाटताना फुटले. हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. वाटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना वाटले. वाटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना फुटले. वाटाणे वाटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना फुटले. हसत हसत बोलायचं. वाटाणे वाटले फुटाणे वाटले शेंगदाणे वाटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना वाटले. वाटाणे फुटले फुटाणे
शेंगदाणे वाटताना वाटले वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे असं- 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 वाटताना असं- असं- फुटले आपण असं- कसं? असं कसं बोलायचं वटाणे मी बोलतो वाटले. तसं बोलायचंय हा वा वाटले वटाणे फुटले वटाणे फुटले शेंगदाणे वाटताना किती हसून जोरदार टाळ्या जाऊ दे जोरदार टाळ्या हा वाटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणे वाटताना फुटले हे असं करून भाऊजीने असं करून दाखवायचं वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना फुटले वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना फुटले परत 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 हा लवकर हा वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना फुटले ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या हा आता हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं वटाणा फुटला हा हा फुटाणा फुटला वटाणा फुटला शेंगदाणा वाटताना फुटला हा लाजत लाजत अरे बापरे हे लाजणं हे असंच लागणार ना अच्छा, अच्छा. आता मी दाखवतो हा आता मी दाखवतो तसं लाजायचंय अहो अहो करा की केलं ना कुठे केलं हा पटकन अहो 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 हे काय हे लाजणे वाटाणे फुटले वटाणे फुटले फुटाणे फुटले शेंगदाणा वाटताना फुटले अहो चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ज्या त्यांनी उत्तम सादरीकरण केलेले त्याला देणार आहोत आपण बक्षीस क्या पाहते जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या आणि आता ज्या दुसऱ्या ताई विजेत्या आहेत त्यांना आपण देणार आहोत हे बक्षीस जोरदार टाळ्या ह्यांना तिला पंजाबी ड्रेस आवडायचे पण आता ती साडी नेसते तिला पंजाबी ड्रेस आवडायचे पण आता ती साडी नेसते इकडच्यानं चालत नाही आईला ती सांगत असते माहेर सुटलं की सगळं बदलत असतं माहेर सुटलं की सगळं बदलत असतं सासरी कितीही सुखात असली तरी माहेर ते माहेर असतं माहेर ते माहेर असतं किती वर्ष झाली आहेत लग्नाला लग्नाला 28 वर्ष 28 वर्ष या 28 वर्षात माहेरची ओढ अजून तितकीच आहे नाही असा एक सीन आला माझ्याशी की मी सांगूही शकत नाही ह्या ठिकाणी बोलूही शकत नाही ह्या ठिकाणी त्या पिरियडला माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला आणि तो बोलला तू हार नाही म्हणायची मी आहे तुझ्या पाठीशी तू पडायचं आणि उठायचं मी तुला कधीच हारू देणार नाही म्हणजे माझे लहान मुलं असताना मला असं इतका वाईट प्रसंग आला ना तर मी ते कधीच नाही विसरू शकणार आणि आतापर्यंत मला वडील नाहीत पण आमच्या भावाने कधीही आम्हाला वडिलाची जाणीव केलेली नाही आता मी खायला अशी मोताल झालेली होती तरी सुद्धा माझा भाऊ ॲक्सिडेंट झालेला होता माझ्या भावाचा पाय मोडला होता माझे भाऊ ऑपरेशन केलेलं असताना इथे आले माझ्यापाशी त्या क्षणाला मला आधार दिला माझ्या भावाने मी आज त्यांच्यामुळे मी ह्या ठिकाणी उभा आहे पण ताई जेव्हा तुम्ही माहेरहून सासरी जात होतात हा काय डोक्यात चालू होतं काय विचार होते डोक्यात त्या पिरियडला ना हे मला बघायला आले मग मला हे पसंत आल्यानंतर माझे वडील बोलले नाही करायचं मुंबईला स्थळ आहे हे गावचं स्थळ नाही मी गावला असतं तर दिलं असतं तर मी म्हणलं मला हाच मुलगा पाहिजे तर तसं बोलल्यानंतर पप्पा बोलले मी मेलो ना तर तू माझं तोंड नाही बघायचं तुम्ही म्हणले चालेल मला करायचे ह्याच्याशी लग्न करायचे बोलले मग माझ्या पप्पाने माझं लग्न त्यांच्याशी जुळून दिलं केलं माझं लग्न माझे पप्पा वारले तो आम्ही नाही माझ्या पप्पाला बघू शकले मी आतापर्यंत मला मिस करते माझ्या पप्पाला
काय तुम्ही तुमच्या पप्पांना काय सांगावंसं वाटतं माझ्या तुम्हाला? पप्पाला सॉरी बोलते मी, काही दुसरं नाही बोल. पप्पा आय एम सॉरी, तुम्ही चुकीचं नाही बोलले होते. पर ती मला एकदम चांगली आहे, तर एकदम व्यवस्थित ठेवते, असं की कधीच दुःख नाही दिलेलं. जे दिलं त्या क्षणाला दिलं, पण आता मला कधीच दुःख देत नाही. तर त्यांना मी एकदम आनंदात आहे. मला एवढंच माझ्या पप्पाशी बोलायचं, मला काही नाही बोलायचं, की मी एकदम सुखात आहे पप्पा. पण तुम्ही मला थांबायला पाहिजे होतं ना, की मी थोडं तुमच्यापर्यंत येईपर्यंत लांब होती ना मी. तर तुम्ही थोडं मला तोंड तर बघायला भेटलं पाहिजे होतं ना. तर मी नाही बघितलं माझ्या पप्पाचं तोंड. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुमच्या डोळ्यासमोर? माझे आई वडील, ते आहेच नाही या जगात. भाऊ आणि मी माझ्या छोट्या लहान भावांना वगैरे मोठं केलं. ते आम्हाला सांभाळायचं. त्याच टायमात त्यांचं डेथ झालं आणि मी 15 वर्षाची होती. माझा भाऊ होता 15, म्हणजे माझ्यापेक्षा थोडा मोठा. मग आम्ही दोघांनी मिळून 3 भावा बहिणींना सांभाळलं. ते माझ्यापेक्षा लहान होते. मी 15 वर्षाची 10वी सोडली आणि कामाला लागली. पण तुमची शिकायची इच्छा असताना शिकायचं मला शिकायला भेटलंच नाही, कारण मी 10वी सोडली. माझे वडील आजारी होते, तर त्यांना आम्हाला कसं पैसा नव्हता. आमची परिस्थिती खूप गरीब होती तेव्हा. तरी आम्ही असं शिकलो की आम्हाला वही भेटते तर पेन नाही, पेन भेटतो तर हे भेटतं, असं शिकलो आम्ही 10वी पर्यंत. असे शिकलो आणि मग एवढे मोठे झालो आता आम्ही. माझं लग्न पण खूप लवकर झालं. एवढं म्हणजे 18 वर्ष पण पूर्ण नव्हती. वडील ऑफ झाले म्हणून माझं लग्न करावं लागलं. मग लग्न केलं तरी पण मी माझ्या भावा बहिणींना सांभाळतच होते. म्हणजे माझे मिस्टर पण, मी पण, वा. आम्ही दोघं पण म्हणजे त्यांना सोडलं नाही. 4-5 वर्ष मी त्यांच्यातच राहिले उलट. पण ताई, तुमचा हा प्रवास, तुमचा हा संघर्ष खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित. ईश्वराची तुमच्यावरती अशीच कृपा राहो आणि तुम्ही खूप छान सुखात आनंदात राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माहेरच्या आठवणीमध्ये सगळ्यात ताई भाऊक होतात, डोळ्यातनं पाणी येत असतं. पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येणार आहे, कारण आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत असतो. त्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस, आणि जी विजेती होईल तिला तर बक्षीस मिळणारच आहे, हो की नाही ताई? हा, तर आपण आता सुरू करूया. सगळे तयार आहेत? हा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, चला म्युझिक प्लीज. हाय मुझको बना ले तेरी कारवारिन, राजा तू बन जा मेरा दादला, मेरा दादला, मेरा दादला हो, राजा तू बन जा मेरा दादला. हा 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 हा, लवकर, हा लवकर, हा लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, या पाहता. हा हा, एक इथे इथे इथे, या साईडला इथे, या साईडला इथे, पटकन पटकन. म्युझिक प्लीज, म्युझिक प्लीज, म्युझिक द्या. म्युझिक द्या. मला नाही सांगत आहे, त्यांना सांगतोय. तुम्हाला नाही सांगते, त्यांना सांगते. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली लिमिट. हिला पाहताच मी सुभावी त्याची हार्टबीट. मिस्टेक कोणाचीही असो त्याने सॉरी म्हणावे. फाईट होता तिने टाऊन त्याने चेरी बनावे. त्याच्या ओठावर सदा हिचे नेम पाहिजे. त्याच्या स्वप्नांवर हिचा अर्धा क्लेम. हा हा हा, लवकर. हा
हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. ज्या काय तुम्ही अगदी बेभान होऊन नाचत होतात, अगदी आतमधली एक छान मुलगी, अशी लहान मुलगी जी काय की बागडत होती, त्या बात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई खूप खूप अभिनंदन. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये जी ताई विजेती झालेली आहेत त्या ताईंकडून आपण ही भेटवस्तू देणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आज आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई तुमचं नाव सांगा. हिराबाई शिरसाट. हिराबाई ताई. और कोणाबरोबर अबोला आहे आणि किती भाव. वर्ष आहे? झाले 5-7 वर्ष. कोणाबरोबर आहे? भावाबरोबर. सख्खा भाऊ. सक्का भाऊ. काय कारण आहे? अर्थ तुम्ही सांगू शकत असाल तर. काय नाही, असं कशावरनं तरी आपलं चला काय जागा घेतली, काय घेतलं तरी त्याला आवडत नव्हतं की मग त्याला वाटायचं बहिणीनं काहीतरी द्यावं मला पण, मग मी नाही दिले. मग त्या कारणावरून तो बोलतच नाही. आम्हाला पण वाटतं ना की बाबा कधी तर भावाने आम्हाला फोन करावा, कधीतरी बोलावं. कुठल्या सणाला नाही बोलत आमचा भाऊ. दिवाळीला नाही, रक्षाबंधनला नाही, कशालाच नाही. आम्हाला पण वाटतं ना. कधीच नाही मी राखी पण बांधली नाही, कधीच करदुडा नाही, काहीच नाही. कधीच फोन करणार नाही ते आम्हाला पण वाटतं ना असं. आमचे वडील जाऊन आता 10-12 वर्ष झाले. वडील गेले तसं आम्ही बाहेरला पण नाही. आई आहे, आईला पण बरोबर बघत नाहीत. त्या कारणावरून आम्ही बोलतच नाही त्याला. असं आहे. आम्ही 6 बहिणी आहे, 2 भाऊ आहेत. कोणच फोन करत नाही, ना मोठा ना छोटा. या 6 वर्षामध्ये तुम्ही कधी स्वतःहून फोन केला त्यांना? नाही, मी पण नाही करत. तो करत नाही तर मी तर कशाला करणार, म्हणून मी पण नाही करत. मला स्वतःहून त्याच्याशी बोलायची इच्छा आहे किंवा पुन्हा तुमचं आता बोलावंच वाटतं ना. भाऊ आहे म्हणल्याच्या नंतर कुणाला पण वाटतं ना बोलावं. बरोबर. मग पण समजा आता इथे समोर तुमचा भाऊ आहे, काय सांगाल तुम्ही त्याला? काय सांगाल की भाऊ फोन कर जा, बोलत जा, आमच्याशी चांगलं राहत जा, एवढंच बोलेल ना. बाकी काय बोलणार. ताई तुम्ही माहेरी आलेलात आणि माहेरी आल्यानंतर तुमचा सख्खा भाऊ जरी तुमच्याशी बोलत नसला तरी पण या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातली खंत, तुमचं एक दुःख तुम्ही बोलून दाखवले. तर हा भाऊ नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यासाठी तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी मी बोलणार आहे की दादा 6 वर्ष झालेली आहेत आणि 6 वर्षाचा हा खूप मोठा काळ आहे. जे काही गैरसमज असतील ते दूर कर. ताईला फोन कर, ये तिला भेटायला ये. आणि आज ताईला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. 6 वर्षाचा हा काळ आहे आणि 6 वर्षात ती भाऊबीज करत नाहीये, रक्षाबंधन करत नाहीये, तिच्या डोळ्यात पाणी आहे, ती रडते. तर तू सुद्धा एक पाऊल पुढे ये, ताईला फोन कर, तिला भेटायला ये आणि हे भावा बहिणीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं अगदी घट्ट होऊ दे. ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर दादा खरंच तुला फोन करेल, तुला भेटायला येईल आणि कदाचित त्याचे सगळे गैरसमज दूर होऊन तुमचं भावा बहिणीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल. आणि ताई तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहे, तर माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुझी ओटी भरल्याशिवाय पाठवणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा येण्यासाठी थँक्यू भाऊ तुम्हाला, तुम्ही माझे भाऊ झाला.
काही एक खरं सांगू का, तुम्ही इथे आलात ना, तुम्ही ज्या आनंदामध्ये आहात ना आणि जे चेहऱ्यावरती हसणे आहे त्याच्यामुळे ना मला सुद्धा असं वाटतं की सगळ्या ताया ह्या माझ्या माहेरी आलेल्या आहेत आणि ह्या भावाकडे त्यांचा हक्काचा माणूस समजून व्यक्त होत आहेत हे बघून खरंच खूप आनंद वाटतो. आणि असं वाटतं ना की जसं होतं ना की ताई आली माहेरी आली की असं वाटतं की त्यांनी जाऊ नये, पण आपल्याला आजच्या या भागात आजच्या पुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.